निष्ठा आणि संधी यांचा संघर्ष नवीन नाही, पण जेव्हा एखादा नेता आपल्या सहकाऱ्यांना राजकीय अडचणीतून बाहेर काढतो, त्यांना उमेदवारी देतो, पक्षात स्थान देतो, निवडून आणण्यासाठी स्वतः मैदानात उतरतो आणि त्याच नेत्याच्या हाकेला तेच नेते किंवा खासदार प्रतिसाद देत नाहीत आणि सत्तेच्या लालसेपोटी बंड करतात, तेव्हा विश्वासार्हतेला कायमचा तडा जातो. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या चर्चांदरम्यान 18 जून रोजी उद्धव ठाकरेंनी शिवसेना उभाटा पक्षाच्या संसदीय दलाची बैठक बोलावली. सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीकडे खासदारांच्या निष्ठेची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात होतं. मात्र 9 पैकी केवळ 3 खासदार उपस्थित राहिले. चर्चेत असलेले 6 खासदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झालाय. विशेष म्हणजे हे तेच खासदार आहेत ज्यांच्या राजकीय कारकिर्दीत उद्धव ठाकरेंनी मोठे योगदान दिले आहे. चला पाहूया या प्रत्येक खासदारासाठी उद्धव ठाकरेंनी नेमकं काय केलं होतं. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. यातील पहिलं नाव म्हणजे संजय देशमुख. संजय देशमुखांचे उदाहरण हे राजकीय पुनर्वसनाचे सर्वात मोठे उदाहरण मानले जाते. एकेकाळी शिवसेनेत असलेले संजय देशमुख नंतर भाजपमध्ये गेले होते, त्यामुळे त्यांचे शिवसेनेशी संबंध जवळपास संपुष्टात आले होते. मात्र ऑक्टोबर 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांना शिवबंधन बांधून पुन्हा पक्षात प्रवेश दिला. फक्त पक्ष प्रवेश करून थांबले नाही, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ, वाशिम सारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीही दिली. पक्ष संघटना, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे संजय देशमुख खासदार म्हणून दिल्लीत पोहोचले. म्हणजेच ज्यांची राजकीय कारकीर्द जवळपास थांबली होती त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. दुसरे आहे संजय दिना पाटील. मुंबईसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि कठीण लढतीच्या मतदारसंघात उमेदवारी देणे ही कोणत्याही पक्षासाठी मोठी जबाबदारी असते. 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी ईशान्य मुंबई मतदारसंघातून संजय दिना पाटलांवर विश्वास दाखवला. पक्षातील अनेक इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरेंनी फक्त तिकीटच दिले नाही, तर संपूर्ण पक्ष यंत्रणा त्यांच्या विजयासाठी कामाला लावली. उद्धव ठाकरे स्वतः या निवडणुकीत आक्रमकपणे मैदानात उतरले आणि महाविकास आघाडीच्या पाठबळामुळे संजय दिना पाटील विजयी झाले. आज ते लोकसभेत ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यामागे उद्धव ठाकरेंचा विश्वास हा सर्वात मोठा घटक होता. तिसरं नाव संजय उर्फ बंडू जाधव. संजय जाधव हे परभणीतील शिवसेनेचे मोठे नाव असले तरी त्यांची राजकीय ताकद वाढवण्यात ठाकरे नेतृत्वाचे मोठे योगदान राहिले आहे. आमदार ते खासदार असा त्यांचा प्रवास पक्षाच्या संघटनात्मक पाठबळामुळे शक्य झाला. परभणीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात सलग संधी देत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आले. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख चेहरे म्हणून त्यांची ओळख निर्माण करण्यात ठाकरे नेतृत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली. नागेश पाटील आष्टीकर. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही राजकीय बळ दिलं. महाविकास आघाडीच्या काळात हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आल्यानंतर ऐनवेळी त्यांना उमेदवारी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्यावर विश्वास ठेवत उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. याहूनही पुढे जाऊन त्यांचा पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांना विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. यामुळे आष्टीकर कुटुंबाचे राजकीय वजन वाढले. पुढचं नाव आहे भाऊसाहेब वाकचौरे. भाऊसाहेब वाकचौरे यांची कहाणी म्हणजे राजकीय पुनरागमनाची कहाणी. शिवसेना सोडल्यानंतर आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांची राजकीय स्थिती कमकुवत झाली होती. 2014 आणि 2019 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. शिर्डीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांच्यासाठी स्वतः प्रचार सभा घेतल्या. कार्यकर्त्यांना एकत्र केले. संपूर्ण पक्षशक्ती त्यांच्या विजयासाठी उभी केली. या जोरावर त्यांनी शिंदे गटाचे तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडेंचा पराभव करत दमदार पुनरागमन केले होते. शेवटचं नाव आहे ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकरांच्या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. विशेष म्हणजे कोणताही मोठा राजकीय अनुभव नसताना त्यांना प्रथम आमदारकीची आणि नंतर खासदारकीची संधी देण्यात आली. फक्त एकदाच नाही तर सलग 2 वेळा लोकसभेची उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास कायम ठेवण्यात आला. पक्षातही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले
आज धाराशिवमधील त्यांची राजकीय ओळख आणि ताकद निर्माण होण्यात उद्धव ठाकरे यांच्या पाठबळाचा मोठा वाटा असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. या 6ही खासदारांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते. कुणाला राजकीय पुनर्जन्म मिळाला, कुणाला पुन्हा पक्षात स्थान मिळालं, कुणाच्या कुटुंबाला राजकीय बळ मिळालं, तर कुणाला कोणताही मोठा अनुभव नसतानाही आमदार आणि खासदार होण्याची संधी मिळाली. या सर्वांच्या मागे उद्धव ठाकरे आणि ठाकरे नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र आता याच नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या विश्वासाला तडा देत एकनाथ शिंदेंचा हात धरलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता या राजकीय आघात सहन करणं थोडं जड जाणार आहे.